अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 14 आणि महानगरपालिकेतील नवीन हद्दवाढीत आलेल्या बहुजन नगरात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे। त्यामुळे स्थानिकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे। दरम्यान हेच मतदान बहिष्काराचा बॅनर इथे अज्ञात व्यक्तीने फाडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। हद्दवाढ झालेल्या बहुजन नगर परिसरात महानगरपालिकेतर्फे विकासात्मक कामं होत नसल्याच्या आरोपावरून नागरिकांनी चक्क मतदानावर बहिष्कार टाकला। याबाबतचे होर्डिंग्स बॅनर अकोला शिवनी मुख्य रस्त्यावर लावले होते, मात्र बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडून टाकले। त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। परिसरातील इतर होर्डिंग्स बॅनर व्यवस्थित आहे, मात्र आमचेच बॅनर का फाडले असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। रात्री 11:30 वाजून 11:30च्या नंतर हे असं आम्ही जे बॅनर छापलं होतं मतदानावर बहिष्कार, तर याच्यातनं आम्हाला यश मिळालं होतं। तर यश मिळाल्यानंतर हे यांना जे कोणी असतील म्हणजे अज्ञात व्यक्ती त्यांना ते यश खपलं नाही, तर मग आमच्या यशाला ते त्यांचा विरोध दाखवून आमचं ते हे बॅनर होतं आम्ही फाडलं होतं, म्हणजे छापलं होतं ते त्यांनी फाडलं। तर आमचं ते हेच म्हणणं आहे की बा आमचं जे तुम्ही विकास करत ना, तर आमच्या यशाला तुम्ही अडथळा का आणता, आणि जे बाकीचे बॅनर आहेत ते जसेच तसेच त्यांच्या जागेवर स्थायिक आहेत। आम्ही तसा रोडवर बॅनर लावले होते बहुजन नगरवाल्यानं मतदानावर बहिष्कार असे आमचे 3 बॅनर लावले होते। आणि आजचा 4था दिवस आहे। आज रात्रीचे 12 वाजले, 11:30 वाजता त्यानं ते आले, कोण होते कोण नाही तर अज्ञात व्यक्ती आम्हाला माहीत नाही। आम्ही आमच्या घरी होतो, पण ज्यावेळेस आवाज आला फाळाचा त्यावेळेस आम्ही रोडवर आलो, पण पांढऱ्या कलरची गाडी होती, ते बॅनर फाडले, त्या गाडीत टाकून ते घेऊन गेले। आता कोण होते कोण नाही आम्हाला काही माहीत नाही, पण आता याच्यावर कारवाई काही ना काही झाली पाहिजे। आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो।